नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, उदगीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कितवे संमेलन आहे? उदगीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कितवे संमेलन आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 95 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत? भारताचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 एस जयशंकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अखिल भारतीय सेवांशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अखिल भारतीय सेवांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 312 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 3 बराकपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात बंदीची चळवळ सुरू केली? शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 खेडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता सागर आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता सागर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अरबी समुद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, पितळातील मुख्य घटक कोणते? पितळातील मुख्य घटक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 तांबे आणि जस्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द कोणता? क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, गुलाबाचे फूल सुंदर असते या वाक्यातील कर्ता ओळखा. गुलाबाचे फूल सुंदर असते या वाक्यातील कर्ता ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 गुलाबाचे फूल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, त्याला थंडी वाजते या वाक्यातील कर्ता कोण आहे? त्याला थंडी वाजते या वाक्यातील कर्ता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 थंडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, क्रिया करणारा कर्ता तर क्रिया सोसणारा कोण असतो? क्रिया करणारा कर्ता तर क्रिया सोचणारा कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्म हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड किती वर्षांनी होते? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड किती वर्षांनी होते? तर ऑप्शन क्रमांक 3 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, पाकिस्तानची राजधानी कोणती आहे? पाकिस्तानची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इस्लामाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतरत्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे? केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नवी दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, पुढील शब्दांपैकी कोणता शब्द तद्भव आहे ते निवडा. पुढील शब्दांपैकी कोणता शब्द तद्भव आहे ते निवडा. तर ऑप्शन क्रमांक 1 भाऊ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, 23 जानेवारी 2022 रोजी सुभाषचंद्र बोस कितवी जयंती साजरी करण्यात आली? 23 जानेवारी 2022 रोजी सुभाषचंद्र बोस यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 125वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, जागतिक वारसा दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक वारसा दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 18 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सर्वाधिक वारसा स्थळे कोणत्या देशात आहेत? सर्वाधिक वारसा स्थळे कोणत्या देशात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 इटली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, भारतात एकूण किती वारसा स्थळे आहेत? भारतात एकूण किती वारसा स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 40 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रात किती वारसा स्थळे आहेत? महाराष्ट्रात किती वारसा स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, जिल्हा परिषद प्रशासनाचा प्रमुख कोण
असतो? जिल्हा परिषद प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 मुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले होते? असहकार आंदोलन महात्मा गांधीजींनी कोणत्या साली सुरू केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1920 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची सुरुवात कोठून केली होती? महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची सुरुवात कोठून केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 साबरमती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मुंबई इंडियन्स आत्तापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरला आहे? मुंबई इंडियन्स आत्तापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 IPL 2021चा विजेता संघ खालीलपैकी कोणता? IPL 2021चा विजेता संघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 चेन्नई सुपर किंग्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2023 भारतात कुठे होणार आहे? पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2023 भारतात कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भुवनेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 ताऱ्यांचा रंग कशावर अवलंबून असतो? ताऱ्यांचा रंग कशावर अवलंबून असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 तापमान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारताच्या मध्यातून कोणती रेषा जाते? भारताच्या मध्यातून कोणती रेषा जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्करेषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत किती विस्तार आहे? भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत किती विस्तार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 3214 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 लक्षद्वीप कुठे स्थित आहे? लक्षद्वीप कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अरब सागरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 डॅश डॅश निश्चित आकार नसतो आणि आकारमानही नसतो. डॅश डॅश निश्चित आकार नसतो आणि आकारमानही नसतो. तर ऑप्शन क्रमांक 2 द्रावला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात. स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 संप्लवण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॅश डॅश रेणू एकमेकांपासून दूर असतात. डॅश डॅश रेणू एकमेकांपासून दूर असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सिजन मधील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात डॅश डॅश प्रकारचे खडक आढळतात. विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात डॅश डॅश प्रकारचे खडक आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 2 आर्कियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 डॅश डॅश भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे. डॅश डॅश भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नंदुरबार जिल्ह्यातील तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे? नंदुरबार जिल्ह्यातील तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 आर्थिक पाहणी अहवाल 20 ते 21 निर्मला सीतारामन यांनी कोणत्या दिवशी सादर केला? आर्थिक पाहणी अहवाल 2020-21 निर्मला सीतारामन यांनी कोणत्या दिवशी सादर केला? तर ऑप्शन क्रमांक 3 29 जानेवारी 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालील पर्यायापैकी भुईकोट किल्ला कोणता आहे? खालील पर्यायापैकी भुईकोट किल्ला कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 गांधारचा किल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 नाशिक विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? नाशिक विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अनुक्रमे मानवी शरीरात करपण व
मेरू चेता यांची संख्या किती असते? अनुक्रमे मानवी शरीरात करपण व मेरू चेता यांची संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 24 व 62 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते? पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते? तर ऑप्शन क्रमांक 3 बोरघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ताराबाई शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते? खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते? तर ऑप्शन क्रमांक 3 मोहम्मद इक्बाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतात सर्वात प्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? भारतात सर्वात प्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पोर्तुगीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय समृद्धी महामार्गची लांबी डॅश डॅश आहे? बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 701 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 राजेश गोपीनाथ यांची डॅश डॅश या कंपनीच्या CMD पदी पुनर्नियुक्ती करण्यात आली. राजेश गोपीनाथ यांची डॅश डॅश या कंपनीच्या CMD पदी नियुक्ती करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 3 TCS हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 युनायटेड नेशन्स वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार भारताचे स्थान आनंदी देशाच्या यादीत डॅश डॅश वे आहे? युनायटेड नेशन्स वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार भारताचे स्थान आनंदी देशाच्या यादीत डॅश डॅश वे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 136 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्रात डॅश डॅश नगर परिषदा आहेत? महाराष्ट्रात डॅश डॅश नगर परिषदा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 242 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची एकूण लोकसंख्येशी प्रमाण डॅश डॅश एवढे आहे? महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची एकूण लोकसंख्येशी प्रमाण डॅश डॅश एवढे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 11.8% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 पहिल्या महायुद्धाचा काळ कोणता? पहिल्या महायुद्धाचा काळ कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 1914 ते 1918 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मधुकर स्वराज्य शास्त्र गीताई हे ग्रंथसंपदा कोणाची आहे? मधुकर स्वराज्य शास्त्र गीताई ग्रंथसंपदा कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणते स्थळ भारतातील सगळ्यात शुष्क स्थळ आहे? खालीलपैकी कोणते स्थळ भारतातील सगळ्यात शुष्क स्थळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जैसलमेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 1965 मध्ये आशियातील पहिले निर्यात क्षेत्र भारतात या ठिकाणी स्थापन झाले? 1965 मध्ये आशियातील निर्यात प्रक्रिया क्षेत्र भारतात डॅश या ठिकाणी स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 कांडला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महात्मा गांधींना राष्ट्रपिता असे सर्वप्रथम कोणी म्हटले? महात्मा गांधींना राष्ट्रपिता असे सर्वप्रथम कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 2 सुभाषचंद्र बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 1983 ते 84 ते 2011 ते 12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या? 1983 ते 84 ते 2011 ते 12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 अंतर्गत देयता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सन 2006 सालानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सूर्यमालिकेतील ग्रह मानले जात नाही परंतु बट्टू ग्रह म्हणून ओळखण्यात येते? सन 2006 सालानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सूर्यमालिकेतील ग्रह मानले जात नाही परंतु बट्टू ग्रह म्हणून ओळखण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 प्लुटो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात? भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात? तर ऑप्शन क्रमांक 1 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 सिंद्री औष्णिक विद्युत प्रकल्प डॅश डॅश येथे आहे? सिंद्री औष्णिक विद्युत प्रकल्प डॅश डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 चुनखडीचा सर्वात जास्त
जास्त वापर डॅशसाठी केला जातो? चुनखडीचा सर्वात जास्त वापर डॅशसाठी केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 सिमेंट उत्पादनात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कॉरिडॉर महामार्ग जात नाही? खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कॉरिडॉर महामार्ग जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बिजापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी हे ब्रीदवाक्य कोणाचे होते? शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी हे ब्रीदवाक्य कोणाचे होते? तर ऑप्शन क्रमांक 3 विजयी मराठा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 पश्चात शिक्षण आणि संस्कृतांच्या अभ्यासांसाठी इंडियन अकॅडमी ही संस्था कोणी स्थापन केली? पश्चात शिक्षण आणि सांस्कृतिक अभ्यासासाठी इंडियन अकॅडमी ही संस्था कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वामी दयानंद सरस्वती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे? महाराष्ट्रात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 21% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 चंद्रावर पहिले सेल्युलर नेटवर्क बनवण्यासाठी नासाने खालीलपैकी कोणत्या कंपनीची निवड केली आहे? चंद्रावर पहिले सेल्युलर नेटवर्क बनवण्यासाठी नासाने खालीलपैकी कोणत्या कंपनीची निवड केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नोकिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 25 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 यमुना पर्यटन कादंबरीत कोणाच्या समस्या मांडल्या आहेत? यमुना पर्यटन कादंबरीत कोणाच्या समस्या मांडल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विद्वांच्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा डॅसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे? शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा डॅशच्या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे? तर ऑप्शन क्रमांक 1 रयतवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी सर्वात आधी भारतात प्रिंटिंग प्रेसची स्थापना कोणी केली? खालीलपैकी सर्वात आधी भारतात प्रिंटिंग प्रेसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 पोर्तुगीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे? खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 धर्मनिरपेक्ष राज्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 शाहू महाराजांनी कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना डॅशच्या वर्षी केली? छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना डॅशच्या वर्षी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 लुटीचा सिद्धांत 1873 मध्ये कोणी मांडला? लुटीचा सिद्धांत 1873 मध्ये कोणी मांडला? तर ऑप्शन क्रमांक 3 दादाभाई नौरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पुढीलपैकी कोणता घटक रक्तातील कॅलेस्ट्रॉलची पातळी खाली आणण्यास सहाय्यभूत ठरतो? पुढीलपैकी कोणता घटक रक्तातील कॅलेस्ट्रॉलची पातळी खाली आणण्यास सहाय्यभूत ठरतो? तर ऑप्शन क्रमांक 4 लसूण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 बाळाला रोज सकाळी 15 मिनिटे उन्हात ठेवल्यास डॅश जीवनसत्व मिळते? बाळाला रोज सकाळी 15 मिनिटे उन्हात ठेवल्यास डॅश जीवनसत्व मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 ओबीसी चळवळ डॅश झाली? ओबीसी चळवळ डॅश प्रभावी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 मंडल आयोगामुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणते प्रशासनिक अधिकरण नाही? खालीलपैकी कोणते प्रशासनिक न्यायाधिकरण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील एकही नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते? खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतीय संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मानवी शरीरातील जवळजवळ डॅश किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत? मानवी शरीरातील जवळजवळ डॅश किलोमीटर लांबीच्या
लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 97,000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 विंचू हा डॅश डॅश प्राणी आहे. विंचू हा डॅश डॅश प्राणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पिल्लांना जन्म देणारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 2020 सालच्या सरस्वती सन्मान पैकी कोणत्या कादंबरीला प्राप्त झाला आहे? 2020 सालच्या सरस्वती सन्मान खालीलपैकी कोणत्या कादंबरीला प्राप्त झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सनातन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारत छोडो चळवळीत डॅश डॅश यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. भारत छोडो चळवळीत डॅश डॅश यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. तर ऑप्शन क्रमांक 3 नाना पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशय शूरपणे दीर्घकाळ कोण लढले? पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशय शूरपणे दीर्घकाळ कोण लढले? तर ऑप्शन क्रमांक 1 तात्या टोपे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतात राष्ट्रीय उत्पन्न विषयाचे अंदाज डॅश डॅश कडून सादर केले जातात. भारतात राष्ट्रीय उत्पन्न विषयाचे अंदाज डॅश डॅश कडून सादर केले जातात. तर ऑप्शन क्रमांक 4 केंद्रीय सांख्यिकी संघटना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मानवाला चंद्रावर पाठविणारा पहिला देश कोणता आहे? मानवाला चंद्रावर पाठवणारा पहिला देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मंगळावर मानवविरहित अवकाशयान पाठवणारा पहिला देश कोणता? मंगळावर मानवविरहित अवकाशयान पाठवणारा पहिला देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 हू वेअर शुद्राज हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? हू वेअर शुद्राज हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील कोणता पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील कोणता पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 सध्या भारतीय संघराज्यात किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? सध्या भारतीय संघराज्यात किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 28 व 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 डॅश डॅश ही सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते. डॅश डॅश ही सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते. तर ऑप्शन क्रमांक 2 यकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 बर्फामध्ये डॅश डॅश मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूप वेळ लागतो. बर्फामध्ये डॅश डॅश मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूप वेळ लागतो. तर ऑप्शन क्रमांक 2 मीठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार प्रथम विजेता खालीलपैकी कोण होते? मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार प्रथम विजेता खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 लक्ष्मण शास्त्री जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पुष्कर महोत्सव खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात म्हणजेच राज्यात साजरा केला जातो? पुष्कर महोत्सव खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात म्हणजेच राज्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 जम्मू काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणत्या राज्याच्या गटामध्ये 2001 ते 2011 मध्ये लोकसंख्येची वाढ सर्वात कमी आहे? कोणत्या राज्याच्या गटामध्ये 2001 ते 2011 मध्ये लोकसंख्येची वाढ सर्वात कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागालँड, केरळ व गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल.